अमळनेर तालुक्यात प्रशासनाचा मोठा सर्जिकल स्ट्राईक. सावखेडा धावडा शिवारात अवैध वाळू उपशाचा अथांग अड्डा उद्ध्वस्त. 10 पोकलँड, 10 डंपर आणि 6 बोटी जप्त. डिझेलच्या साठ्यावर धाड टाकायला गेलेल्या पथकाला सापडला वाळू माफियांचा अड्डा. जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा खुलासा. आपण पाहत आहात CI न्यूज. जळगाव विशेष प्रतिनिधी राजू बाविस्कर यांचा ग्राउंड रिपोर्ट. बातमी सविस्तर खालीलप्रमाणे. जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या माफियांवर जळगाव जिल्हा व पोलीस प्रशासनाने आत्तापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. अमळनेर तालुक्यातील सावखेडा धावडा शिवारातील नदीपात्रात प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून कोट्यावधी रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. गेले होते डिझेल साठ्यावर कारवाई करायला समोर आले धक्कादायक वास्तव. ही कारवाई अत्यंत नाट्यमय आणि अनपेक्षित पद्धतीने झाली. महसूल आणि पोलीस प्रशासनाचे संयुक्त पथक या भागात बेकायदेशीर डिझेलच्या साठ्यासंदर्भात माहिती मिळाल्यावरून कारवाई करण्यासाठी गेले होते. मात्र पथक घटनास्थळी पोहोचताच तेथील विदारक आणि धक्कादायक चित्र पाहून अधिकारीही थक्क झाले. या ठिकाणी केवळ डिझेलचा साठा नव्हता, तर संपूर्ण नदीपात्रात राजरोसपणे अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीचा मोठा काळा बाजार सुरू असल्याचे समोर आले. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या संपूर्ण प्रकरणाची माहिती देत धक्कादायक खुलासा केला आहे. नदीपात्रातून डंपर, JCB आणि चक्क बोटींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात होता. निसर्गाची लूट करत चाललेल्या या मोठ्या अड्ड्यावर प्रशासनाने तातडीने वेढा घातला. कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त, यंत्रसामग्री पाहून अधिकारीही चक्रावले. प्रशासनाने या कारवाईत आधुनिक आणि अवजड यंत्रसामग्री जप्त केली आहे. यामध्ये खालील वाहने आणि साहित्याचा समावेश आहे. 10 हायटेक पोकलँड मशीन्स, ज्याद्वारे नदीचे पात्र पोखरले जात होते. 10 मोठी डंपर, वाळू वाहतुकीसाठी तैनात असलेले. 6 पाण्यात चालणाऱ्या विशेष बोटी, नदीच्या मध्यातून वाळू काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या. 10 ते 12 बॅरल बेकायदेशीर डिझेलचा साठा. हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी वाहने व यंत्रसामग्री ताब्यात घेण्यात आली आहे. वाळू माफियांची खैर नाही. पेट्रोलियम कायद्यासह RTO परवाने होणार निलंबित. या गंभीर प्रकरणाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने थेट आणि कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महसूल विभाग आणि पोलीस विभागाच्या विविध कडक कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा. अवैधपणे वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या एकाही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांचे RTO परवाने तातडीने निलंबित केले जातील. तसेच घटनास्थळी सापडलेल्या बेकायदेशीर डिझेल साठ्याप्रकरणी अत्यंत कडक अशा पेट्रोलियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाणार आहे. प्रशासनाच्या या धाडसी आणि अचानक झालेल्या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून या धडक कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांमधून जोरदार कौतुक होत आहे. पर्याय 1. जळगावात वाळू माफियांवर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा प्रहार. अमळनेर तालुक्यातून 10 पोकलँड, 10 डंपर आणि 6 बोटी जप्त. पर्याय 2. डिझेलच्या छाप्यासाठी गेले आणि अवैध वाळूचा अथांग अड्डाच सापडला. सावखेडा धावडा शिवारातील नदीपात्र प्रशासनाने केले सील. पर्याय 3. वाहतूक करणाऱ्या वाहनांचे RTO लायसन्स होणार रद्द, तर डिझेल साठ्याप्रकरणी लागणार पेट्रोलियम कायदा. जिल्हा प्रशासनाचा कडक इशारा. या प्रकरणामध्ये आम्हाला जशी माहिती प्राप्त झाली, आम्ही तात्काळ महसूलची टीम असेल आणि त्यासोबतच पोलिसांची टीम असेल ही तात्काळ पाठवण्यात आली आणि त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर वाळू उत्खनन होत असताना दिसून आलं आहे आणि त्यामध्ये जवळपास 10 पोकलेन, 10 डंपर आणि एक 5 ते 6 बोटी पण आढळून आलेल्या आहेत आणि 10 ते 12 बॅरल्समध्ये डिझेल आढळून आलेलं आहे या सर्व मशिनरीसाठी चालवण्यासाठी. तर ते सर्व जप्त करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती पुढची कारवाई करण्यात येते. सर, हा जो ठेका आहे तो अवैध पद्धतीने त्या ठिकाणी उत्खनन सुरू होतं की काय सर, काय नेमकी माहिती आली आपल्याला? सद्यस्थितीत आपल्याला जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्याच्या बाजूलाच एक वैध ठेका दिलेला आहे आणि त्या ठेक्याच्या पेरिमीटरच्या बाहेर हे उत्खनन चालू असल्याबाबतची प्राथमिक माहिती आहे. परंतु त्याबाबतची जी आहे ते ऍक्च्युअल अहवाल आल्याच्या नंतर त्याच्या बाबतची माहिती क्लिअर होईल. या प्रकरणात काही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे? कारण अवैध उत्खनन होत असेल तर त्या प्रकरणात आपल्याकडून अधिकारी फिर्याद
हो, ती तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. कालच आपण पूर्ण जिल्ह्याची बैठक घेतलेली आहे. त्याच्यामध्ये सर्व एसडीओ, तहसीलदार, पीआय, एसडीपीओ, आरटीओ विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी हे सर्व उपस्थित होते. सर्वांना संयुक्तिकरित्या कारवाई करण्याचे आपण ऑलरेडी टार्गेट्स देखील दिलेले आहेत. दर महिन्याला 20 कारवाई करण्याचे टार्गेट्स दिलेले आहेत आणि त्याचीच सुरुवात ह्या कारवायांनी झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण महसूल विभागाच्या MLRC अंतर्गतच्या कायद्यामध्ये पण आपण कारवाई करणार आहोत. त्यासोबतच आपण पोलीस विभागाच्या सर्व कायद्यांअंतर्गत जे आहेत ते सर्व कलमांअंतर्गत कालच माहिती दिलेली आहे. त्यामध्ये FIR देखील करण्यात येईल आणि त्यासोबतच RTO विभागाची जी लायसन्स रद्द करण्याची कारवाई ती देखील करण्यात येईल आणि डिझेल साठ्याबाबतची जी पेट्रोलियम रूल्स अंतर्गत आणि इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट अंतर्गत जी कारवाई आहे ती देखील करण्यात येईल. तर हे कोणाच्या माध्यमातून नेमकं केलं जात होतं, कोण याचा प्रमुख, असं काही माहिती समोर आली का? सद्यस्थितीत प्राथमिक अहवालामध्ये अजून ही पूर्ण माहिती आपल्याला मिळालेली नाही. अजून टीम आपल्याकडे यायची आहे आणि तो अहवाल देखील यायचा आहे. सद्यस्थितीत दूरध्वनीद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे ही सर्व माहिती आता आम्ही देतो. सर, आपण पत्रकार परिषदेत बोलला होता की डिझेलचा साठा जर केला जाईल तर पुरवठा विभागाच्या अधिनियमानुसार त्या संदर्भात गुन्हा दाखल केला जाईल. तर हा पहिला गुन्हा असेल का सगळ्या जिल्ह्यातला आज दाखल होईल? त्याबाबत अजून अहवाल यायचा आहे. अहवाल आल्याच्या नंतर त्याची व्याप्ती काय आहे ते लक्षात घेऊन आपण तात्काळ त्याच्यावरती जी लीगल कारवाई आहे ती नक्की करण्यात येईल याबाबत आम्ही आश्वासन देतो.